नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात मोठी अपडेट। अंगणवाडी सेवा आणि वेतनकरिता एकूण 2250 लक्ष इतके निधी मंजूर। तर वेतन अदा करणे संदर्भात 16 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झाला एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय। चला तर पाहूया हा सविस्तर शासन निर्णय। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी आता निधी वितरित करण्याबाबत शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून 16 एप्रिल 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ सन 2024-25 या आर्थिक मागणी क्रमांक 1 मुख्य लेखाशीर्ष पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कर्मचारी आणि अधिकारी यांचे मार्च 2024 आणि एप्रिल 2024 या महिन्यांच्या वेतनाकरिता एकूण 90 कोटी रुपये इतका निधी वितरित आणि खर्च करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। याशिवाय पोषण आहार, विशेष पोषण आहार कार्यक्रम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अंगणवाडी सेवा आणि वेतन करिता एकूण 2250 लक्ष इतके निधी वितरित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 आणि 261 नुसार आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान, सहाय्यक अनुदाने म्हणजेच वेतनाकरिता एकूण 6750 लक्ष इतके निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या संदर्भात महिला आणि बाल विकास विभागाकडून दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी एक सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।